शेतकरी बंधू नमस्कार। आज आपण अशा एका प्रक्षेत्रावरती आहोत जी कंपनी प्रामुख्याने कपाशीमध्ये धुरंधर कंपनी आहे, ज्याचं नाव कपाशीमध्ये गर्वाने घेतलं जातं। तर हीच कंपनी भाजीपाला क्षेत्रामध्ये मागील 6 ते 7 वर्षापासून नवीन नवीन उत्पादनं शेतकरी बंधूं करता आणत आहेत आणि याच कंपनीनं आपल्या समोर 712 असेल, 703 असेल, 1102 असेल अशी वेगवेगळी भेंडीची उत्पादनं दिलेली आहेत। त्याच्यात भरीच भर म्हणून यावर्षी 1102 हे वाहन आपल्या या पाळधी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या प्रक्षेत्रामध्ये लागलेलं आहे। अगदी रोड टच असणारा हा प्लॉट हा पाळधी प्रक्षेत्रामधील प्लॉट आहे, जिथं या भेंडीचे 28 तोडे झालेले आहेत। तर या वाहनाविषयी सर्व पंचक्रोशीतील शेतकरी बंधू आज या प्रक्षेत्राला भेटी देण्याकरता येत आहेत। आपल्याबरोबर या कंपनीचे टेरिटरी सेल्स मॅनेजर आहेत अमोल राठोड साहेब। मला एवढंच विचारायचं आहे की आपण या हायब्रिड विषयी किंबहुना या प्रक्षेत्राविषयी काय सांगू इच्छिता? नमस्कार शेतकरी बंधूंनो, 1102 हे वाहन याची खासियत अशी आहे, हा 12ही महिने चालणारा वाहन आहे। म्हणजे तुम्ही पावसाळ्या, हिवाळा आणि उन्हाळ्यात बी लावू शकतात। त्याचे जास्तीत जास्त तोडे होतात। याची क्वालिटी बघा तुम्ही, आता थंडीमध्ये जवळपास 28 तोडे झालेले आज। तर यामध्ये क्वालिटी, रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे, हाईट पण मेंटेन आहे आणि फ्रूट क्वालिटी पण एकदम सुंदर आहे, वजनदार असं हायब्रिड आहे। तर आपले इतर पण हायब्रिड आहेत, तर त्याच्यापैकी हा एकदम सुधारित हा म्हणून सध्या टॉपवर चालू या क्षेत्रामध्ये, आमच्या एरियामध्ये सगळ्यात टॉपवर व्हरायटी 1102 हे सध्या ते चालू आहे। जसं आपण बघू शकता की आपल्याला जे फुलोरा दिसला पाहिजे या वाहनाचा, तो अतिशय सुंदर फुलोरा दिसतोय। तोडाला सहज तोडणारी आणि कलरला अतिशय चांगलं असणारं हे वाहन शेतकरी बंधूंनी पसंतीला उतरलेलं असं हे वाहन आहे। या संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकरी बंधूंच्या पसंतीला उतरलेलं कावेरी कंपनीचं 1102 वाहन हे जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे वर्षभर लागवड करायला काहीच हरकत नाही। पण आपण पाहतोय हे 1102 कावेरी या कंपनीचं वाहन आहे आणि याची जर आपण सध्या कॅपॅसिटी पाहिली तर या प्रक्षेत्रामध्ये आपल्याला फुलोरा एकदम जबरदस्त दिसतोय। या फळाची क्वालिटी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे दिसते। तर हे संपूर्ण वाहन हे प्रक्षेत्र जे आहे ते प्रक्षेत्र आहे 1102। याच्यामध्ये सध्या आज तारीख आहे 22 जानेवारी 2026। तर इथे 28 तोडे ऐन हिवाळ्याच्या हंगामामध्ये या वाहनाचे झालेले आहेत। तर अतिशय चांगल्या प्रकारे कंपनीने किंबहुना शेतकरी बंधूंनी हा प्लॉट मेंटेन केलेला आहे। अगदी पाहण्यालायक हा प्लॉट आपल्याला पाळधी पंचक्रोशीमध्ये, पाळधी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या पंचक्रोशीमध्ये पाहायला भेटेल। खूप सुबकरित्या हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि हा प्लॉट डेव्हलप होत असताना शेतकरी बंधूंची प्रामुख्याने जर मागणी बघितली तर या वाहनाची खूप चांगली आहे आणि जवळजवळ या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी हे वाहन पाहिलेलं आहे। आपण बघू शकता सेटिंग जर या वाहनाची बघितली तर ही सेटिंग आपल्या समोर दिसते। असं सुंदर आणि सुबक वाहन कावेरी 1102 हे आपल्याला दिसतंय। संपूर्णपणे हे वाहन पाहत असताना एवढं जाणवलं की कावेरी कंपनी प्रामुख्याने जी भाजीपाला क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे, जी कावेरी कंपनी कपाशीमध्ये अग्रगण्य आहे, या कावेरी कंपनीचं हे वाहन आहे ज्याची शेतकरी बंधूंना खरंच गरज होती। भाजीपाल्यामध्ये एक चांगलं वाहन, भेंडीमध्ये एक चांगलं वाहन या कंपनीनं आणावं, तर हे वाहन कंपनीनं प्रसारित केलेलं आहे आपल्या या शेतकरी बंधूंकरता आणि अतिशय जबरदस्त, तोडायला अतिशय सुलभ आहे। आपण एक फळ तोडू शकता, वजनाला तर अतिशय जबरदस्त असणार असं वाहन आहे हे आहे कावेरी 1102। क्वालिटीमध्ये चांगलं आहे, कलरमध्ये चांगलं आहे आणि उत्पादनामध्ये सुद्धा एकदम जबरदस्त असणार असं वाहन 1102 तर आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बंधूंकरता या कंपनीनं हे वाहन प्रसारित केलेलं आहे। नमस्कार, मी मदन भांदुर्गे, कावेरी सीड्स कंपनी प्रतिनिधी, संपूर्ण मराठवाडा आणि खानदेश हा विभाग बघतोय। आज आपण ज्या प्लॉटवरती उभा आहोत हा कावेरीचा 1102 हा प्लॉट आहे। या प्लॉटचं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं, दोन्ही पेढ्यामधलं अंतर फार कमी आहे, अधिक फुटवे देणारं हे वाहन आहे। जास्त हाईट न होता अधिक फुटवे देऊन जास्त उत्पादन देणारं हे वाहन कावेरीचा 1102 आहे। आणि विशेष म्हणजे एक्सपोर्ट्स मार्केटला चालणार हे अतिशय चांगलं असं वाहन आहे। एक्सपोर्ट मार्केटला खूप चांगली मागणी या वाहनाची आहे, कारण का याची लेंथ एकदम एक्सपोर्ट मार्केटला जी जशी पाहिजे त्या आकारची लेंथ आहे। याची शायनिंग आणि चमकदार हा अतिशय खूप आकर्षक असल्यामुळे बाहेरच्या बाजारपेठामध्ये, लोकल बाजारपेठामध्ये पण यांची मागणी आज भरपूर आहे। हे जे वाहन आहे पूर्ण भारत देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देत आहे। हा वाहन जे मागच्या वर्षी लॉन्च झालेला आहे आणि अतिशय
वेगवेगळ्या विभागामध्ये जे जे भेंडीचे शेतकरी जास्त प्रमाणात आहे ते या वाहनाला पसंती देत आहेत. त्यामुळं इतर शेतकऱ्यांना पण मी विनंती करतो की कावेरीचं 1102 हे वाहन तुम्ही जरूर नक्की लावून बघा. याचा जो लागवडचा करण्याचा कालावधी आहे, सध्या आम्ही जो मागच्या वर्षापासून जे आम्ही देतोय हा वर्षभरही चांगला परफॉर्मन्स आजपर्यंत दिला आहे या वाहनाने.